मित्रांनो बघा आपल्या गावातील सपोर्टर ABC रजत पाटील काय रे दोघांनी मित्रांनो बघा आज जो सोपान म्हात्रे यांना मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटले बघा वाजे टुर्नामेंट मध्ये आणि या भावाला पण बाईक भेटलेली पाहू शकतात. भावा तुला कसं वाटतंय बाईक भेटले तर स्वप्नातली बाईक? कितवी बाईक आहे आम्हाला ऐकायला आवडेल. चौथी बाईक सेलिब्रेशन तो होणार. चौथी बाईक आमचा पाहू शकतात. आता थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहे. त्यांना खूप सारे शुभेच्छा असतील. आणि आपले हार्ड हिटर बॅटमॅन नेरे गावातील प्रवीण चोरगे दादा सुद्धा आले आहेत बघा. गप्प होते पण आता मॅच जिंकायचे आले ना जरा जल्लोष चालू आहे. शाबास शाबास शाबास. बघा कोच झाले कोच. नाद नाही भाई आज बघू आता चांगला केलं. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली कारण की मेन बॅटमॅन आउट झाला होता सोपान म्हात्रे पण कुठेतरी जिम्मेदारी घेतली रोहित घरत आणि विशाल पोपी यांनी आणि चांगला खेळ गेला बघा. शुभेच्छा देत आहेत. एक नंबर कार्यक्रम झाले हे बघा. आणि प्रेक्षकांची खुशी पाहू शकतात तुम्ही. मित्रांनो रुपेश भाई पण खुश आहे. नीरज भाई बघा. नमस्कार मित्रांनो आपल्या जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी. तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी. आज आपण आले मित्रांनो नाईट टुर्नामेंटसाठी. तर आपल्या गावातील हरिग्राम टीम सुद्धा सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल आपल्या पुढचा ब्लॉग कसा होतोय तुम्ही कंटिन्यू राहायचं बघत. जाऊया ग्राउंडमध्ये मॅच पण लागणार आहे. हरिग्राम वर्सेस कैरी टीम आहे. रसायने विभागामधली एक स्ट्रॉंग टीम आहे. बघूया अशा प्रकारे आता हरिग्राम टीम त्यांना शाळेत देते. आणि दोन मित्रांना बाईक यज्ञेश पाटील सुद्धा आहे बघा. जीतने के लिए अब 11 गेंदे और 10 ऑन ड्राइव. टीमने किती सपोर्ट केला तुम्हाला? एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. 23 जीतने के लिए पाहू शकता तुम्ही मित्र. यहाँ नफा देखा जाए मेरे हिसाब से हाय 10 में एक भव्य दिव्य आयोजन पाटील विगर यांच्या माध्यमातून विगर संघाच्या फलंदाज आपण वाजेगावमध्ये आणि वाजेगावमध्ये मित्र खेळाडू पक्षामधून ज्या चेन आहेत त्या दूरवर गेल्या आल्या आपल्या गावातील त्या आणून द्या आपण सुद्धा गेले सेमीफायनलला. तर दाखवतो तुम्हाला. आणि पाणी खेळाडू पक्षामध्ये अवेलेबल आहे ऑलरेडी. मागे ग्राउंड पण पाहू शकता वाजेगाव समोर सुद्धा पाणी अवेलेबल आहे. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करणार आहोत आपण. जसा हा सामना संपेल तर टॉसमॅन टीम फील्डिंग टीमला आम्ही या सूचना देतो. संजय वालेकर आणि जयदास वालेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करीत आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन आसन असतं. तर म्हणजे मित्रांनो गाडी लागू आहे आपल्याला आता. तर कुमार दादा मात्रे शिक्षा वॉटर सप्लायर जे आपल्याला तिथे पाहायला
यस टॉस जिंकलाय कैरे संघानं डिसिजन त्यांचा पेंड आपल्याकडे बघा इकडे आपल्या गावातील पण पोरं आल्यात पाहू शकतात क्रिकेट घेण्यासाठी आरग्राम टीमला सपोर्ट करण्यासाठी तैयार आहे तुम्हाला लाखो दादा पुढे इस कोण बार कोण या ग्राउंड शॉट जरूर खेळा देता एक सिंगल मिलेगा खेळना आपल्या गावातील सर्व काका लोक आहेत बघा मस्त की आता मॅचचा आनंद घेतात टीम का स्कोर आगे बढ़ता है 11 स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है बघा मामा तर खुशच आहे कारण की 32 का टाइम सोपान मात्रेला बाईक भेटणार आहे ना कारण की चांगला खेळलेला आहे आणि 100 रन केलेले आहेत बघा खुशी तर पाहू शकता तुम्ही मामांच्या चेहऱ्यावरती कुछ करिश्मा करेंगे हे बघा 30 लॅम्प पार की मां हे बघा आपले श्री घरात सुद्धा आल्यात बघा वेलात वेल काढून आज टीमला सपोर्ट करण्यासाठी स्क्रीन को अंपायर देखेंगे जरूर हा? बघा मित्रांनो इकडे आपल्या माहिती सुद्धा भेटलेली आहे बँजू सुद्धा आणलेली आहे बघा और गई हा मित्रांनो बघा इकडे हरिग्राम गावातील सपोर्टर आल्यात आणि इकडे काहीतरी जीवन सर एक चांगले ब्लॉगर आहेत आणि त्यांना युट्यूब क्षेत्रामध्ये चांगले यश मिळो हीच प्रार्थना करतो नाव आमचे हरिग्राम गावातील सपोर्टर आल्यात पाहू शकतात इकडे बघा सगळी गँग इकडे थांबले मस्त की हे बघा आज प्लेइंग 11 मध्ये आपला आणि स्वतः अभ्या आता पण का अभ्या यो बघा जाईल तिकडे आहेतच ये इकडे आमच्या हरिग्राम गावातील माजी सरपंच अरुणदादा पाटील सुद्धा आल्यात आणि आपले दादा सुद्धा आल्यात अर्जुन दादा भोपी पाहू शकतात बरीचशी मंडळी आली आज पाहू शकतात तुम्ही वाजे गावामध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी तर दादा आज आपल्याला जो पहिलाच नंबर पाहिजे आज त्या दिवस दुसरा भेटलेला आहे आणि आज कुठल्यापासून पहिला पाहिजे आज गेली तरी चालेल लागेल दादा आजच्या धमाल करू बघा मित्रांनो दादा तर आपल्याला सांगितले की धमाल होणार कारण की पहिली ट्रॉफी जिंकली तर बँजू नक्कीच निघेल 100% आणि दादा काय आपल्याला बाईक सुद्धा भेटेल का सोपानला 100% भेटतात मित्रांनो बघा आपल्या हरिग्राम गावातील अष्टपैलू खेळाडू सोपान म्हात्रे यांना बाईक सुद्धा भेटेल कारण की आपल्याला माहिती भेटलेली आहे मित्रांनो मामा सुद्धा इकडे शेंगदाणेयुक्त शेंगदाणा आपल्या गावातला पोऱ्या पण आले इकडे उजेर तर हा हे बघा पोरे आले आणि इकडे विगर टीम सुद्धा जिंकेल थोड्याच वेळात पाहू शकतात इकडे विगरकर बसल्यात मस्त की थोडसा प्रेशर पण आहे कारण की थोडी मॅच फसलेली आहे ना त्याच्यामुळे थोडीशी बघू होईल जिंकल मॅच जिंकल ना भाई जिंकल ना 100% नाही एकदम म्हात्रे वित्री आमचा पाहू शकतात आता थोड्याच वेळात मॅच चालू होणार आहे त्यांना खूप सारे शुभेच्छा असतील आणि आपले हार्ड हिटर बॅटमॅन नेरे गावातील प्रवीण चोरगे दादा सुद्धा आले आहेत बघा स्पर्धेला आणि चांगला खेळ केलेला आहे ताई आणि सेमी फायनलला पण पोहोचल्यात ते तर आपल्या चॅनल करून खूप सारे शुभेच्छा असतील दादाला आणि दादाच्या टीमला आता इकडे आमच्या गावातील टीमची मीटिंग चालू आहे मीटिंग पाहू शकतात तसं चालू आहे पण भाई दा काय सांगतो बोल हो का तरी नक्कीच कमबॅक करेल नक्कीच शुभेच्छा चांगले खेळ करा दोन्ही संघांना चला एक चांगली लढत असेल समोरचा महामुकाबला दोन बलाढ्य संघ ग्रुप ए ग्रुप बी चे दोन बलाढ्य संघ
पारा खुश आहेत, बघू आता काय होतं. इकडे बघा, इकडे बघा, इकडे गप्प होते, पण आता मॅच जिंकायचे आले ना, जरा जल्लोष चालू आहे. पुन्हा एकदा कबर्सला फटका. शाबास शाबास शाबास. बघा कोच झाले, कोच नाद नाही भाई. आज बघू आता, चांगला खेळलं मित्रांनो, बघा चांगला खेळ केलेला आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि आमचे प्लेयर पण खुश आहेत. आणि इकडे आजची मित्रांनो बघा, आज खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली, कारण की मेन बॅटमॅन आउट झाला होता सोपान म्हात्रे, पण कुठेतरी जिम्मेदारी घेतली रोहित घरत आणि विशाल पोपी यांनी, आणि चांगला खेळ केला. बघा शुभेच्छा देत आहेत. एक नंबर कार्यक्रम झाले हे बघा. आणि आमचे प्रेक्षक पण खुश आहेत एकदम, पाहू शकतात. प्रेक्षकांची खुशी पाहू शकतात तुम्ही. खूप आनंद होत आहे. क्वालिफाय झालेला आहोत. हा ना, सगळी येणार नाही. हा बोला बोला बोला. आज आमची टीम सुपर 3 आणि क्वालिफाय झालेली आहे. आज आम्ही खूप आनंदित आहोत. आमची गावात आज खूप मोठी वस्तू येणार आहे. काय खूप मोठी, ती तुम्हाला सरप्राईज आहे. नंतर नक्कीच मला वाटतं, नक्कीच पाहत असतील मित्रांनो. रुपेश भाई पण खुश आहे. नीरज भाई बघा, लगेच सुरू करा. मी दोन्ही नीरज भाई काय सांगशील? मॅच फसली होती कुठेतरी, मॅच फसली होती. 11 धावा पाहिजे होता. काय वाटलेलं तुला? किरण पाटील, शैलेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि राजू मेस्त्री साहेब. ओके, त्या शुभारंभ. हे बघा सोपान भाई आज सन्माननीय बाईक भेटणार नरेश दादा पाटील यांना विनंती करेन. आमचे समालोचक धन्यवाद. समीर स्वामी या स्पर्धेचा आपण घटक बनला आणि जिंकली, आणि आता जॉईंट होतील. चला मित्रांनो, आता इथे थोडाच पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत सिद्धू पाजी अमित मात्रे. तर मॅन ऑफ द मॅच आपण सन्मान देऊया. ओम साई समाजसेवक परिणाम बालेकर साहेबांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करा. तो रोहित ठरला मॅन ऑफ द मॅच. नेरी संघाला विनंती करतो, आणि चला वामनजे संघ आपल्याला सामना, जेवढं तुमचं सहकार्य मिळेल तेवढं आपण स्पर्धा लवकर कव्हर करू. तर रोहित ठरला सामनावीर. आज हरिग्रामनं चांगला परफॉर्मन्स दाखवला, कैरे संघाला पराभूत केला, आणि आज आपल्या विभागातील दोस्ती स्पोर्ट्स विगर हरिग्राम नेरे पाहतोय, वामनजे संघाला पाहतोय. आज चांगलं योगदान मिळालं. रोहित अभिनंदन. काय म्हणशील विजयाबद्दल? संघाचा परफॉर्मन्स खूप छान झाला. तर यास रोहित धन्यवाद. मित्रांनो, विशाल भाई त्यांच्या मामाकडची टीम होती आणि मैत्री पुढे लढत झाली. इकडे चहा पेतात मस्त की, कारण की थंडी पण आहे. मामा पण पेतात, कारण की मामा खूप मेहनत करताय या वयामध्ये पण. मित्रांनो बघा किती मेहनत घेतो मामा, पाहू शकतात. आणि मित्रांनो या चहा प्यायला तुम्ही पण. वाजल्यात मित्रांनो 2 आणि थंडी मुलं चहा पण घ्यायला लागले. आणि आमची पोरा इकडे सेमी फायनल मध्ये पोहोचल्या, पाहू शकतात. टीम मीटिंग चालू आहे इकडं. ही मॅच जिंकायची आपल्याला.
काय प्लॅनिंग झाले? आणि त्याचबरोबर जबाबदारीचा पुन्हा एकदा दूरवरून जायचा प्रयत्न, बॉल खूप दूर जायला पाहिजे, बॉल आणखी एक धाव मात्र एकट्याच्या रूपाने येते. अजूनही 4 धावांची गरज. तर नेरे संघाचा संगणक या आपण आणि अखेरकार सोपान आला 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 आला. आता दुसरा नंबर तर लागूच आहे आपल्याला. आता काय फायनल फायनलला आता एक कमीत कमी चांगला येत ना रे. 50च्या वर तो आकडा घेऊन जाणं गरजेचं होतं, तसं झालं नाही. पण त्याच्यामुळेच इथून बरंच काही शिकण्यासारखं राहील. ते म्हणजे अक्षय पाटील टीमला हार्ड लक, परंतु बॅटिंग सोपम बाय आपला खूप छान राहिला. त्याच्यामुळे बॅटिंग फार मोठा फरक पडला नाहीये. तत्पूर्वी अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा राहिली. या पहिल्या मस्त की आता आराम करतोय कारण की दमले खूप. कारण की आता जस्ट 5 मिनिटात ना. बरोबर आहे बरोबर आहे. झालेली दर्शन पाटील, तेजस पाटील, भूषण आहे आपण मित्रांनो. फायनल झालेली आहे. आता फायनली आम्ही आता बक्षीस घेणार आहे थोड्याच. निलेश पाटील, शत्रुघ्न आणि आता इकडे आदित्य आणि मित्रांनो ही झलक बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो. आणि मागच्या ब्लॉक मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. मागचा ब्लॉक आणि हा साहिल भाईनी फ्लॅग किस दिले. मनोहर पाटील असतील, भूषण असतील, प्रेम आणि पिंटू शेठ, अमय शेठ आणि सर्वांचं काही चुकलं असेल माफी मागेल. कांचन पालकरने आम्हाला साथ दिली. शाब्दिक सुनाने आम्ही सर्वांचा आभार मानतो. काही चुकलं असेल तर समजून घ्या. अजय भाई आपण सुद्धा बघा इकडं मित्रांनो. बघा 4 वाजलेले आहेत परफेक्टली आणि थंडी पण वाजले. बरेच भाई पण पाहू शकतात तुम्ही. पुरस्कार इकडे विनय भोईर थांबले कारण की विनय तर देऊया आपण फायनल मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 4 धावा. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जीतू 11 जय हनुमान नेरेचा सुपर डायव्हर. खरं मित्रांनो आपल्या गावातील पण थांबल्यात मंडळी सर्व वेटिंगवर आहेत कारण की थोड्याच वेळात बक्षीस समारंभ पण होणार आहे. बघा किरण चोरमेकर आहेत ना, जितू 11 जय हनुमान नेरे, ते नेरे गावाचे जावई आहेत. टाळ्या उद्या जावयांसाठी. इकडे अरुणदादा पाटील आहेत पाहू शकतात आणि आपले काका आहेत. चला इकडे बघा आपली पोरं थांबल्यात थोड्याच वेळात. बघा तर किरण यस एक नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर ते काम करतात आणि क्रिकेटसाठी त्यांनी खूप प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस लेदर क्रिकेट खूप छान खेळतात आणि अप्रतिम. किरण यांच्याकडे या स्पर्धेचा चॉईस करून घ्या कारण आमच्या बच्चे कंपनीला भरपूर आनंद घेतला. बक्षीस समारंभ होणार आहे. यानंतर बेस्ट प्लेयर सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करेन. बायकरमॅन अक्षय पाटील. तर बघा त्याला कूलर आणि बेस्ट प्लेअरचा आपण ट्रॉफी देतो. अक्षय अभिनंदन. आपलं सर्वोत्कृष्ट खेळाडू हे नामांकन मिळाले. 24 लाईव्ह इव्हेंट अजय. बघा नेरे दुंद्रे विभाग असोसिएशनचे सर्व नियम, नेरे दुंद्रे विभाग असोसिएशनचे सर्व नियम आपण फॉलो केले. कुणावर अन्याय होणार नाही. बक्षीस समारंभ कुणाला डाऊट असेल तर स्वतः आयोजन कमिटी इथे खंबीर आहे. कुणावर अन्याय झाला नाहीये मी स्वतः कबुली देईन. आणि जरी डाऊट्स असतील तर सर्व आमची पिंटू शेठ, अमय शेठ आणि सर्व सहकारी इथेच क्लिअर होईल. आमचे स्कोरर मित्र सुद्धा डोंट वरी. अक्षय सर्वोत्कृष्ट खेळाडू नामांकन मिळालं. कसा प्रवास राहिला? स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि टीममेट्स बद्दल? स्पर्धेबद्दल प्रथमतः बोलतो मी. पहिलं आयोजन त्यांनी केलं खूप सुंदर केलंय
असं आयोजन कदाचित पहिलं आयोजन नसतो, हा सेकंड थर्ड असं केलेलं वाटतं. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. आणि क्रिकेट बद्दल बोलायचं तर आउट ऑफ फॉर्म चाललेली टीम. 1-1.5 महिना आम्ही ट्रॉफी भेटत नव्हती. प्रॅक्टिसवर फोकस केला आणि आज यशस्वी झालो. तर अभिनंदन अक्षय. यस यानंतर आपण प्रभावित केलं, इम्प्रेस केलं, तर सन्माननीय आमचे निखिल पाटील, निलेश मसने यांना विनंती करेन आपण या ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. तर टीम नेम G2 11 हनुमान नेरे आणि खेळाडू आहे रिक्षा चालक पालक संघटना. आवाज येत नाही नेरेकर. Yes, one and only Sushant Gaikar, best bowler. सूरज पाटील सुपा ड्रायव्हरचं काय सुपा ड्रायव्हर पण आहे. यस, बेस्ट बॉलर सुशांत गायकर. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफीज आम्ही देतो आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सुशांत बोलावं लागेल. स्पोर्ट्स सायकल मिळाले. त्याचा आवाज येतोय, शॅनेल ग्रुपचा आवाज येतोय. शॅनेल ग्रुपने सांगितलं जर सुशांत बोलला नाही तर सायकल इथेच ठेवा. यस, सुशांत साठी एकदा टाळ्या उद्या चॉईस करा. स्पोर्ट्स सायकल पिंटू शेठ आणि अमय शेठ यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. खेळ दाखवला, शिस्तीचा क्रिकेट नरेश पाटील साहेब सर्वांनी दाखवला. आभार. पुढल्या वर्षी सुद्धा एवढी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला. आणि हे नामांकनाजीनं सर्वांना प्रभावित केलं आणि आपल्या आक्रमक खेळानं सर्वांची मनं जिंकली. स्पोर्ट्स सायकल ट्रॉफी 67 धावा ठोकणारा टीम नेम मोरबेकर. आवाज येऊ द्या. खेळाडू आहे का बघा. बक्षीस समारंभ लवकर होते, 6 नाही वाजले. आयुष फडके मोरबे. धन्यवाद आयुषला देतो आमच्या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते. बेस्ट बॅट्समन. चांगला खेळ आयुषनं दाखवला, आपल्या खेळानं प्रभावित केलं. स्पोर्ट्स सायकल पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या स्पर्धेला योगदान आम्हाला दिलं. धन्यवाद. आयुषकडे आपण जरूर वळणार आहोत. जास्त वेळ नाहीये, फक्त 30 सेकंद बोलला तरी खूप आहेत. पिंटू शेठ अमय शेठनी सांगितलं. आयुष काय म्हणशील अचिव्हमेंट बद्दल, टीममेट्स आणि स्पर्धेबद्दल? तर मी पहिले तर सागर ओलीकरचा आभार मानेन. त्यांनी मला टीममध्ये संधी दिली आणि सर्वांचा आभार मानतो. तर चला आयुषसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगला खेळ त्याने केला. चला चॉईस करा. तर नक्कीच यानंतर आपण 6वं पारितोषिक देतोय जो कॅश प्राइज असेल. मित्रांनो बघा आता आपले गावातील टीम थांबले बघा आणि गावातील सर्व सपोर्टर थांबणार. मनापासून धन्यवाद. नेरेंद्र विभाग असोसिएशनचे नियम फॉलो केले. अक्षय बोललाय. अक्षयने सांगितले साहिल बोलणार आहे. साहिल आहे आपण. राकेश नाही. तर नक्कीच अक्षय धन्यवाद. ते यानंतर आपण जातोय सेकंड प्राइज विनर आणि हे नामांकन देण्यासाठी नरेश दादाने विनंती करेन. फर्स्ट आपण देतोय सेकंड प्राइज विनर वागेश्वर 11 हरिग्राम. अरुण दादा उपस्थित आहेत. तर नक्कीच वागेश्वर हरिग्राम ठरलाय सेकंड प्राइज विनर. शायनर ग्रुप सूरज पाटील
बघा चोपा ड्रायव्हरचे काय फरमाईश जरा पूर्ण करा. तर वागेश्वर 11 हरिग्राम सेकंड प्राइज विनर, कॅश प्राइज आणि ट्रॉफी अरुण दादांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या. डीजे भावना इकडे बघा. धन्यवाद. वागेश्वर हरिग्राम आपण संघनायकांकडे जरूर वळणार आहोत. अरुण दादांकडे आम्ही वळतो. अरुण दादा आता खेळाडूंकडे नाही आहे. तुम्ही खूप मोठे पाठीराखे आहेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. काय म्हणाल ऑल टीम मेट्स बद्दल? प्रचंड क्रिकेटच्या हाऊस आहे. अरुण दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या. काय म्हणाल आज युवा वर्गाबद्दल? वर्गाचं तुम्ही अभिनंदन करताय. त्या दिवस पण दुसरा नंबर आणला आणि आजचा पण दुसरा नंबर, त्याबद्दल त्या पोरांचं तुम्ही अभिनंदन करतो. आणि हे आयोजन आहे ना पिंटूने एकदम चांगलं केलेलं आहे. अमय शेठ आणि पिंटू शेठ यांची स्पर्धा पुढल्या वर्षी सुद्धा होणार. एंट्री फिक्स करू का? प्लीज करा एंट्री. 100%. 100%. एकदा जोरदार टाळ्या उद्या. स्पर्धेतील जीतू इलेव्हन हनुमान नेरे भूमी इंडियाच्या समीर दादा पाटील नाईट स्पर्धा त्यांची येणारी. दिनेश बामुगडे 40+, सचिन गायकर सर आणि जीव केवळ 19 सर्व्हिस. सकाराम गायकर अविनाश पाटील 40+, प्रथमेश पवार मनीष करके गौरव कांटळिया नक्की त्यांनी शुभेच्छा भरपूर दिल्या. आणि आपण देतोय जीतू इलेव्हन हनुमान नेरे संघाला चॅम्पियन कॅश प्राइज आणि ट्रॉफी. आज मॅनेजमेंट बघा नेरे संघ पण चॅम्पियन ठरलाय बघा. पाहू शकता गावामध्ये टुर्नामेंट झाली नाही, चॅम्पियन झाल्यात. त्यांच्याकडे आपला मित्र पाहू शकतात. सकाराम गायकर झील केबल अँड परेश दादा या पाहू शकतात. लेजंड क्रिकेटर 40+ चे दिनेश दादा बामुगडे. नेरे एक्सप्रेस एक काळ होता गाजवला होता आणि आजही नेरे संघ दिनेश दादा जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. का म्हणाल टीम मेट्स बद्दल आणि आमच्या आयोजकांबद्दल? रवींदा कॉंग्रॅच्युलेशन. मध्ये सिरीज जाते. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 74 धावा, 6 विकेट, 104 पॉइंट. आणि एबीसी ग्रुप मध्ये 96 रन. एकाकी आपण पाहतो अग्रेसर. आणि डीएफ मध्ये पारितोषिक जातोय. आवाज येऊ द्या. डीईएफ इकडे बघ तयारी चालू आहे. पहिल्याच माहिती आहे मित्रांनो आपल्याला भेटणार आहे. बघा यस वेट करा डीजे. यस तसेच जरा तीच पोझिशन. एबीसी यस रजत पाटील कायरे दोघांनी. यस डीजे मित्रांनो बघा आज सोपान म्हात्रे यांना मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटले बघा वाजे टुर्नामेंट मध्ये. आणि दादांचं आयोजन पण खूप छान होतं. दादांचं आयोजन पण खूप छान पैकी होतं. नेरे दुंदूर विभागाचे सर्व जे काही नियम आहेत ते फॉलो केलेत. कुणाला अजूनही काही डाऊट्स असतील तर अमय शेठ आहेत, स्वतः पिंटू शेठ आहेत आणि सर्व मॅनेजमेंट आहेत इथे सॉल्व्ह करू. मात्र आम्ही ट्रान्सपरन्सी दाखवली. दोन्ही खेळाडूंसाठी टाळ्या होत्या. अमय शेठ पिंटू शेठ यांना विनंती करेल 15,000 कपाल पासिंग करा आणि काय नाही फक्त 5 मिनिटं. बघा या भावाला पण बाईक भेटलेली पाहू शकतात. भावा तुला कसं वाटतंय बाईक भेटले तर? स्वप्नातली बाईक पहिली बाईक आहे का? पाटील काही नाही बाईक मिळाली एबीसी ग्रुप मध्ये. कसं वाटतं? चांगलं वाटतं एकदम. अचिव्हमेंट बद्दल काय म्हणशील? पहिली अचिव्हमेंट पहिलीच बाईक आणि टाळ्या उद्या एकदा जोरदार रचत. तर नक्कीच बाईक मिळाली. फोटो सेशन होईल इथे सर्वजण फिरवतील. घरी गेल्यावर बाईकवर पहिला मागे बसण्याचा अधिकार कोणाला असेल? क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या.
टेनिस क्रिकेट मध्ये कोणाला आदर्श मानतो? आई वडील टेनिस क्रिकेट प्लेअर ज्यांचा आदर्श पाहून तो क्रिकेट मध्ये योगदान देतो. आमचे सगळे सिनियर प्लेयर जे आहेत त्यांनीच आम्हाला शिकवलं, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. धन्यवाद. रजतसाठी टाळ्या होऊ द्या. आमच्या गावानी पण चांगला तेव्हा एकदा थांबल्यात आपले पोरं, थोड्याच वेळात दोघांचाही सपोर्ट होता. जल्लोष बघायला भेटेल. सुरेश अण्णांचा एक चांगला सपोर्ट होता, त्यांनी नेहमी आम्हाला सपोर्ट केला, त्याच्यामुळे आज मला ही गाडी भेटली. धन्यवाद रजतसाठी. सोपान काय बोलतो? तू तर काय बायकर मॅनच आहे. सोपान काय म्हणशील अचिव्हमेंट बद्दल? आता काकडे झाले आणि प्रथम मी धन्यवाद वैभव कुफरी करणार, कारण की त्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली. कितवी बाईक आहे आम्हाला ऐकायला आवडेल. चौथी बाईक. टाळ्या होऊ द्या. चौथी बाईक. सेलिब्रेशन तर होणार. चौथी बाईक आहे. चौथ्या बाईकवर बसण्याचा अधिकार घरी गेल्यावर कोणाला असेल? माझ्या टीमला देत आणि धन्यवाद. काय म्हणशील एकंदरीत पुन्हा एकदा प्रवासाबद्दल? तर एक विशेष सन्मान आहे. मी पिंटू शेठ आणि नरेश दादा पाटील यांना मी विनंती करेन. वाजे गावाच्या क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना आम्ही प्रेमाने हात मारले ते आमच्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर झाले. ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सागर मांडव बघा कोण बसलं बघा. नरेश दादा आणि पिंटू शेठ यांना विनंती प्रेमाचं प्रतीक त्यांचं सुद्धा इथे आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत. सागरबाई मांडवदा ते संध्याकाळचं सत्र असो रात्रीमध्ये ते आम्हाला उपस्थित राहतात. नरेश दादा पाटलांनी संपूर्ण आयोजक मंडळी अमित पाटील, नरेश दादा पाटील आणि ते पिंटू शेठ पाटील शुभ असते सागरचे इथे स्वागत केलं जाते. आमचे संत असतील एक संपूर्ण आमची आयोजक मंडळी एकदा एक नाईट टुर्नामेंट मध्ये दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरलाय. सागरची फरमाईश असते खेळ झाला स्पर्धा असू दे त्यांचं योगदान आम्हाला लाभतं आणि पूर्ण सर्व मंडळी सागर मांडवसाठी झाले पाहिजेत. पाहू शकता तुम्हाला बघायला भेटतील सर्व गावातील मंडळी. तर आमच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी सहकार्य केलं, मेहनत आहे. सर्वांचं योगदान, सर्वांचा पाठिंबा, सर्वांचं प्रेम, मित्रांनो काहीच नाही. सहकार्य आमच्यावर असंच राहू दे आणि आमची ही स्पर्धा करतो आणि निश्चितच सर्वांना परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आता सोपान मात्र आता बघू कुठे हे स्वागत, ग्रामस्थांचे स्वागत. इकडे बघा. उल्लेख जर राहिले असेल आम्ही मनापासून माफी मागतोय. खास करून जे दूरवरचे संगीत कैरे आणि वामन जे चुप्पा ड्रायव्हरचं काय जरा बघा समजून घ्या. अरे नाही साईड झाला सगळं ठरतोय. मित्रांनो बघा आज वाजी टुर्नामेंट मध्ये आमच्या मित्रांनो बघा आपल्या गावातील सपोर्टर